शिक्षण सेवकांसाठी अतिशय महत्त्वाचे शासन निर्णय। हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केला आहे। हा आदेश मुख्यतः शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा कालावधी आणि नियमितीकरणाबाबत आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा यामधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळा आणि सैनिक शाळांमधील शिक्षकांना हा आदेश लागू होतो। शिक्षण सेवक योजना अंतर्गत शिक्षकांना प्रथम 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागते। ही सेवा समाधानकारक झाल्यानंतर शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून मान्यता मिळते आणि नियमित वेतन श्रेणी लागू होते। यापूर्वी अनेक शिक्षकांनी एका शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम केल्यानंतर दुसऱ्या शाळेत नवीन नियुक्ती घेतली होती। अशावेळी त्यांची जुनी सेवा मोजली जात नव्हती आणि त्यांना पुन्हा 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागत होते। त्यामुळे वेतनवाढ उशिरा मिळत होती आणि शिक्षकांवर अन्याय होत होता। या शासन आदेशानुसार जर एखाद्या शिक्षकाने आधी एका शाळेत शिक्षण सेवक म्हणून सेवा केली असेल आणि नंतर कायदेशीर पद्धतीने दुसऱ्या शाळेत नियुक्ती झाली असेल तर त्यांची जुनी आणि नवीन सेवा एकत्र मोजली जाईल। त्यांना पुन्हा पूर्ण 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागणार नाही, फक्त उरलेला कालावधी पूर्ण करावा लागेल। ज्यांनी हा आदेश येण्यापूर्वी 3 वर्षांची शिक्षण सेवक सेवा पूर्ण करून नियमित शिक्षक म्हणून काम सुरू केले आहे त्यांच्यावर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, त्यांचे हक्क सुरक्षित राहतील। जर एखाद्या शिक्षकाची जुनी आणि नवीन सेवा मिळून 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल तर त्यांना थेट नियमित वेतन श्रेणी लागू केली जाईल। वेगळा शिक्षण सेवक कालावधी पुन्हा लागू केला जाणार नाही। जर या विषयावर आधीच्या कोणत्याही शासन निर्णयात वेगळी तरतूद असेल तर या नवीन आदेशाला प्राधान्य दिले जाईल आणि हाच आदेश लागू राहील। या आदेशाचा फायदा प्रामुख्याने शाळा बदललेल्या शिक्षकांना होईल, तसेच ज्यांना पुन्हा शिक्षण सेवक म्हणून ठेवण्यात आले होते अशा शिक्षकांना दिलासा मिळेल। नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनाही याचा लाभ होईल। ज्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे, ज्यांच्या सेवेत मोठा खंड आहे किंवा ज्यांची सेवा नोंदी अपूर्ण आहेत अशा शिक्षकांना या आदेशाचा लाभ मिळणार नाही। या निर्णयामुळे शिक्षकांना लवकर नियमितीकरण मिळेल, वेतनवाढ लवकर मिळेल, नोकरीतील स्थैर्य वाढेल, मानसिक ताण कमी होईल आणि करिअर सुरक्षित होईल। शासनासाठीही हा निर्णय फायदेशीर ठरेल, कारण शिक्षकांचे प्रश्न सुटतील, न्यायालयीन वाद कमी होतील आणि भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल। अशाच नवनवीन शैक्षणिक घडामोडी संदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या आदेशाची अंमलबजावणी करताना शाळा प्रशासनाने शिक्षकांची सेवा नोंदी तपासून प्रस्ताव सादर करावा लागेल। शिक्षकांनी आपली सेवा पुस्तिका आणि नियुक्ती आदेश सुरक्षित ठेवून शिक्षण कार्यालयात पाठपुरावा करावा। एकूणच हा शासन आदेश शिक्षकांच्या हिताचा आहे। शिक्षण सेवकांच्या सेवा कालाबाबत होणारा अन्याय दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि अनेक शिक्षकांना न्याय मिळेल। अशाच नवनवीन शैक्षणिक घडामोडीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा।